नमस्कार. सिम्प्लिफिकेशनमध्ये आपण अनेक व्हरायटीज पाहत आहोत. अनेक ॲक्च्युली तुम्हाला त्यात व्हरायटी दिसतीलच. पण बऱ्याच वेळा जेव्हा हेवी कॅल्क्युलेशन्स एखाद्या प्रॉब्लेममध्ये आले की आपण गोंधळतो किंवा आपल्याला असं वाटतं की हा प्रॉब्लेम सोडवायला म्हणजे एक्झामिनर असं कसं एक्सपेक्ट करू शकतो की याचं उत्तर अर्ध्या मिनिटात येईल, 36 सेकंदात येईल किंवा 5 सेकंदात येईल. म्हणजे त्यातील जर लॉजिक समजले किंवा तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा हेवी कॅल्क्युलेशन्स जर तुम्हाला दिसली म्हणजे खूप गुणाकार भागाकार वगैरे अगदी अचानक असेल म्हणजे जास्त असतील तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की तिथे काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी फॉर्म्युला आहे. जसं आता या प्रॉब्लेमकडे बघा. 397 मल्टिप्लाय बाय 397 प्लस 104 मल्टिप्लाय बाय 104 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 397 मल्टिप्लाय बाय 104. आता हे जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जर मी ए मानला तर हा ए स्क्वेअर झाला, हा जर मी बी मानला तर हा बी स्क्वेअर झाला आणि हा ट्वाइस ए बी. हे एक्सपान्शन आपल्याला लगेच लक्षात येईल. म्हणजे हे ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू हे आहे. म्हणजे जर मी इथं ए 397 मानतोय तर 397 प्लस 104 यांचा वर्ग यांची जर आपण ऍडिशन केली 1 कॅरी 1 10 1 कॅरी 5 म्हणजे 501 चा स्क्वेअर. आता याला वैदिक आणि डुप्लेक्स मेथडने डायरेक्टली तुम्ही 0 10 0 1 1 0 0 1 25 हे याचा आन्सर असेल. म्हणजे इमिजिएटली जर फॉर्म्युला आपण अप्लाय केला, जर फॉर्म्युला तिथं ऑब्झर्व केला, बऱ्याच वेळा हे माहीत नसल्यामुळे गोंधळ होतो. असे प्रॉब्लेम्स जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसतील त्यावेळेस तुम्ही नेहमी हा विचार करा जे काही बेसिक आपले अल्जेब्रिक फॉर्म्युलेज आहेत त्या फॉर्म्युलेज बऱ्याच ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतात. पण आपला व्ह्यू किंवा त्या प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा नसल्यामुळे ते आपण आपली नेहमीची पद्धत वापरत असतो आणि आपल्या ठराविक वेळेत उत्तरापर्यंत पोहोचत नाही. ओके.